नमस्कार, मी गणेश वनकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक भरती आलेली आहे. कोणकोणत्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे, रिक्त पद काय असणार आहे, पात्रता काय लागणार आहे, याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे. बघा, टायटल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर. तर येथील ही युनिव्हर्सिटी आहे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये टीचिंग पोस्ट साठी वॅकन्सी आलेली आहे. आणि हे टीचिंग पोस्ट म्हणजे कोणती असणार आहे, डायरेक्ट प्राध्यापक लेवलची असणार आहे. 2/4/2025 रोजी आलेली ही जाहिरात आपल्याला बघायला मिळू शकते. बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम ऑल इलिजिबल इंडियन सिटीजन्स अँड ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. म्हणजे याच्यात अट महाराष्ट्राची टाकलेलीच नाही मित्रांनो. भारतातील कोणताही व्यक्ती फॉर्म भरू शकतो. भारतातील काय, जगातील ज्याच्याकडे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाचं कार्ड आहे तो व्यक्ती देखील या पदासाठी अप्लाय जे आहे तर ते करू शकतो. फक्त ज्यावेळी कोणताही व्यक्ती महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर तो ओपन कॅटेगरीमध्ये गणला जाईल. त्याचा SC ST OBC याचा लाभ भेटणार नाही. ही एक प्रमुख अट जी आहे तर याच्यात असते. म्हणजे भारतातील कोणताही व्यक्ती याच्यात फॉर्म भरू शकतो. ओके, आता पुढे किती पदांसाठी जाहिरात आलेली बघा. 3 वेगवेगळे पद आहेत. एक म्हणजे प्रोफेसर, 8 जागा आहेत. एक असिस्टंट प्रोफेसर, 12 जागा आहेत. असिस्टंट प्रोफेसर तर याच्यात 53 जे आहेत. सॉरी, हे असोसिएट प्रोफेसर आहे, याच्या 12 जागा आहेत. 12 जागा आहेत. आणि याच्या असिस्टंट प्रोफेसरच्या 53 ज्या आहेत तर त्या जागा आपल्याला पाहायला मिळतात युनिव्हर्सिटी संदर्भातल्या. ऍप्लिकेशन फी इथे आहे 500 रुपये फॉर ओपन कॅटेगरी आणि 300 रुपये काय असणार आहे रिझर्वेशन कॅटेगरीसाठी ही फी जी आहे असणार आहे. बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे 2 एप्रिल पासून आणि हे 2 मे पर्यंत चालणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ऍप्लिकेशनची प्रिंट काढायची, त्याच्यामध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट जोडायचे. हे डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आहेत रजिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पस छत्रपती संभाजीनगर. तर या ऍड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचं आहे. फक्त ऑनलाईन अर्ज चालणार नाही, फक्त ऑफलाईन अर्ज चालणार नाही, दोन्ही पाहिजे. पहिले काय करावं लागेल, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्याच्यानंतर तो अर्ज आणि त्याच्यासोबत जोडलेले डॉक्युमेंट्स हे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या पत्त्यावर रजिस्टरला जे आहे तर ते पाठवावं लागणार आहे. ठीक आहे, चला पुढं. आता वेतन काय असणार आहे, जागा किती असणार आहेत बघा. प्रोफेसरच्या जागा किती आहेत, 8. आणि प्रोफेसरला वेतन किती, सगळ्यात जास्त वेतन असतं त्याचं AL 14 असतं त्याचं. आणि एंट्री लेवलचं त्याचं वेतन असणार आहे 1,44,200 दरमहा. बरं का, दरमहा, दर महिन्याला. नाही तर आपल्याला वाटतं वर्षभराचं पेमेंट आहे, वर्षभराचं नाही, एका महिन्याचं पेमेंट आहे त्याचं. असोसिएट प्रोफेसर याचा पगार असणार आहे 1,31,400 आणि असिस्टंट प्रोफेसर याचं वेतन असणार आहे 57,700 एंट्री लेवलला. जेव्हा हे रिटायर होतात ना, 2, 2.5, 3, 4 लाख रुपयांपर्यंत पेमेंट यांचं जे आहे तर ते जातं. एकूण 73 पदांसाठी वॅकन्सी जी आहे तर ते आलेली आहे इथं. पुढे आता कोणत्या विषयासाठी आलेली आहे तर ती सगळी माहिती इथे दिलेली आहे बघा. आता प्रोफेसरचे जे काही 8 पद आहेत तर ते 8 पदांमध्ये बघा, हिंदीचं 1 पद आहे, इंग्लिशसाठी 1 टीचर, हिस्ट्रीसाठी 1 टीचर, बॉटनीसाठी 2 टीचर. पुढे काय आहे, झूलॉजीसाठी 1, एन्व्हायरमेंटल सायन्ससाठी 1 आणि लॉ साठी 1. तर असे हे 8 पद असतील. पुढे आता असोसिएट प्रोफेसर याच्या काहीतरी 12-1 जागा असतील. इथं हे सगळे पद तुम्हाला बघायला मिळतात. ही डिटेल मध्ये जाहिरात आहे, ती एकदा तुम्ही बघून घेणे कोणते पद, किती राखीव पद आहेत. हे असिस्टंट प्रोफेसर याच्या सगळ्यात जास्त ज्या आहेत जागा बघायला मिळतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच, उर्दू, पाली, बुद्धिझम, ड्रामॅटिक, इकॉनॉमिक, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशोलॉजी, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, लायब्ररी, इन्फॉर्मेशन सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, बॉटनी. बघा, अशा पद्धतीने हे सगळे विषय जे आहे तर या विषयांसाठी आपल्याला वॅकन्सी इथं बघायला मिळते. चला आपण आणखी थोडंसं जाऊया. किती जागा आहेत, एकूण 53 जागा आपल्याला इथं त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, पात्रता तुम्हाला प्रॉपर सांगतो मी. सगळ्यात आधी प्रोफेसर या पदाचे वेतनही चांगले, म्हणजे त्याचं तेवढी पात्रता पण टफ असेल. पहिले तर त्याचे PhD कंप्लीट पाहिजे. अंतिम वर्षाला चालणार नाही, PhD कंप्लीट पाहिजे. पहिले काय पाहिजे, PhD प्लस 10 रिसर्च पेपर त्याने पब्लिश केले पाहिजे. किती, 10 पेपर लागतील. किती, 10 रिसर्च पेपर लागतील पब्लिश झालेले. आणि प्लस त्याचा 10 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे. बघा, 10 years ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स, 10 वर्षाचा त्याचा एक्सपिरियन्स आहे तर तो लागणार आहे. 3 अटी लागणार आहेत. पहिलं काय लागणार आहे,
पीएचडी कंप्लीट पाहिजे, स्पेशलायझेशन ज्या विषयासाठी अप्लाय करतायत त्याच्यासाठी. दुसरं, ज्या विषयासाठी अप्लाय करतायत त्याच्याशी संबंधित 10 रिसर्च पेपर पाहिजे आणि त्याच्यानंतर काय लागणार आहे, 10 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तर तो असणं गरजेचं आहे. तर तुम्ही प्रोफेसर पदासाठी फॉर्म जे आहे तर ते भरू शकता. पुढचा आहे असोसिएट प्रोफेसरसाठी. त्याच्यासाठी पीएचडी डिग्री कंप्लीट पाहिजे, मास्टर डिग्रीमध्ये 55% सहित पास झालं पाहिजे, 8 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, मिनिमम 7 पब्लिकेशन पाहिजे आणि तुमचा रिसर्च स्कोर हा 75 आला पाहिजे. ही अट जी आहे त्यांनी टाकून दिलेली. म्हणजेच काय, काय काय अट सांगितलेली बघा, पीएचडी पाहिजे प्लस तुमचं जे काही मास्टर झालं असेल त्याला 55% कंपल्सरी पाहिजे, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, प्लस 7 रिसर्च पेपर जे आहेत तर ते तुम्हाला पब्लिश करावे लागणार आहेत. पुढचं इलिजिबिलिटी क्लास क्वालिफिकेशन फॉर असिस्टंट प्रोफेसर. काय असिस्टंट प्रोफेसर, याच्यासाठी काय म्हटले, मास्टर डिग्री 55% सहित पास पाहिजे, तसेच नेट किंवा सेट ही परीक्षा पास पाहिजे तुम्ही. आलं लक्षात, ज्या पदासाठी अप्लाय करताय त्यासाठी नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आणि स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट या ज्या 2 टेस्ट आहेत तर त्या तुमच्या व्यवस्थित पद्धतीने असणं गरजेचं आहे. म्हणजे दोघांपैकी एक तर तुम्ही फॉर्म जे आहेत तर तुम्ही तिथं भरू शकतात, जे अप्लाय जे आहेत तर इथं करू शकतात. ते अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, आता बाकीचे काही म्हणजे विशेष अशी काही पद आहेत तर त्यांच्यासाठी इथं क्वालिफिकेशन जे आहे तर ते दिलेले. पुढे कास्ट वाईज वॅकन्सी जी आहे तर ते दिलेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचे उमेदवार फक्त ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरू शकतात. महाराष्ट्रातील उमेदवार या कोणत्याही कॅटेगरी मधून जे आहेत तर ते फॉर्म भरू शकतात. बघा, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, प्रत्येक पदासाठी त्यांनी जे आहे तर ते दिलेले आहे. या आधीची पण एक जाहिरात आलेली होती तर ती जाहिरात त्यांनी रद्द केलेली आहे. हे पण इथं प्रामुख्याने मेन्शन करण्यासारखं आहे. इथं निवड प्रक्रियेबाबत त्यांनी सांगितलेलं नाही आहे. निवड प्रक्रियेबाबत शासनाचा एक जी आर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु निवड प्रक्रिया कशी होत असते मित्रांनो, याच्यात काही परीक्षा वगैरे होत नाही. याच्यासाठी एक सिलेक्ट कमिटी असते ज्याला म्हणतात निवड समिती. त्या निवड समिती काय करते, तुमचं पहिले पाहते एज्युकेशनल बॅकग्राऊंड, तुमचा रिसर्च पेपर, तुमचा एक्सपिरियन्स आणि मुलाखत, या आधारे तुमची निवड जी आहे तर ती करत असतात. शक्यतो ते एक्झाम घेत नाही कारण की एक्झाम फक्त टॅट लेवल पर्यंतच आहे. प्रोफेसर लेवलला कुठली एक्झाम नाही. ऍक्च्युली तशी एक्झाम पाहिजे बरं का, म्हणजे एमपीएससी कडून एक एक्झाम पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातून सगळेच लोक अप्लाय करू शकतात ना. एक चांगली संधी जी आहे तर ती उपलब्ध होते जेव्हा आपण परीक्षेच्या माध्यमातून लोक जे आहेत तर ते घेतो आणि त्याच्यामध्ये एक पारदर्शक व्यवस्थापन जे आहे तर ते निर्माण होत असते जर एमपीएससी मार्फत किंवा अन्य मार्फत जर ही भरती आली तर. पण ही निवड समिती मार्फत जे आहे तर तुमची मुलाखत होईल, तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमची निवड जी आहे तर ती राज्यपालांचं सही शिक्काने जे आहे तर ते होत असते. कुठलाही डिस्प्यूट आला तर कुलगुरूचा निर्णय अंतिम असतो. तुम्ही त्याला अप्लाय पण जे आहे तर ते करू शकतात. छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टमध्ये त्याला तुम्ही चॅलेंज देखील करू शकता. तरी अशा पद्धतीने जाहिरात होती. एकदा तुम्ही जाहिरात जे आहे तर ते पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. अप्लाय करताना चुक्या करू नका कारण की तुम्ही प्रोफेसर या पदासाठी अर्ज करा याचं तुम्ही जे आहे तर ते भान ठेवलं पाहिजे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.